साई सच्चरित अध्याय 3. श्री गणेशाय नमो, श्री सरस्वत्यै नमो, श्री गुरुभ्यो नमो, श्री कुलदेवतायै नमो, श्री सीतारामचंद्राभ्या नमो, श्री स्नुरू साईनाथाय नमो. आता पूर्वकथेची संगती. साई पूर्ण आश्वासन देती, म्हणती आपुली संपूर्ण अनुमती. चरित्रस्थिती वर्णावया, तुम्ही आपुल्या कार्य करा, मनी यत्किंचितही न कचरा. विश्वास पूर्ण मध्वचनी धरा, निर्धार करा मनाचा, केली या मल्लिलेचे लेखन. होईल अविद्या दोष निरसन, भक्तिभाव्य करिता श्रवण. प्रपंचभान मावळेल, उठतील श्रवण सागरावरी. भक्तिप्रेमामृताच्या लहरी, बोडिया देता उपराउपरी. येतील करी बोधरत्न्य, एकोणीनी शंख झाले मन. साईपदिया केले नमन, मग हे चरित्र लेखन. यथास्मरण आरंभीय, हे शब्द येतांच बाबांचे ओठीय. तीच बांधिली शकून गांठी, घडून येणार आता हे गोष्टी. मी तोंड वेठीचा बिगारी, पहा अगम्य हरीची लीला. त्याविण न कळे ती अन्याला, श्रुती शास्त्र वेद मुकावला. थंग लागला ना कोणा, शास्त्र विशारद वेदवादी. प्रज्ञावंत पंडितादी, घटपटादी वादप्रवादी. यांच्या नादी भरू नका, हरी निजभक्तांचा केला. भाळ्या खोळी यांचा भुकेला, प्रेमा लागिया समूळ विकला. सदा हठेला दांभिका, यांतची तुमचे कल्याण आहे. माझेंडी अवतार सार्थक्य हेय, माझी तोंड गोकळी नित्य पाह्य. काळजी वाह्य हेच मी, वरी एक सांगतो श्यामा. प्रेमय घेईल जो मन्नामा, तयाच्या मी सकल कामा. पुरव्य प्रेमा वाढव्य, मग जो गाई वाढेन कोड्य. माझे चरित्र माझे पावडे, तयाची मी मागे पुढे. चोहींकडे उभाची, जे जे भक्त मजकारण्य. असतील विनटले जीवय प्राण्य, तयांसी या कथा श्रवण्य. आनंद होण्या सहजीच, कोणीही केल्या माझे कीर्तन. तयासी देईन आनंद घन, नित्य सौख्य समाधान. सत्यवचन मानाव्य, जो मजलाग्य अनन्य शरण. विश्वासयुक्त करी मध्वजन, माझे चिंतन माझे स्मरण. तयाचे उद्धरण ब्रीद माझे, माझे नाम माझी भक्ती. माझे दफ्तर माझी पोथी, माझे ध्यान अक्षय चित्य. विषय स्फूर्ती केची त्या, कृतांताच्या दाढेतून. काढीन मी निजभक्ता ओढून, करिता केवळ मतकथा श्रवण. रोगनिरसन होईल, कथा करा सादर श्रवण. त्यावरी करा पूर्ण मनन, मननावरी निधिध्यासन. समाधान पावाल, अहम सोह जाईल विरोन. उन्मन होईल श्रोतियांचे मन, चित्त होईल चैतन्य घन. अनन्य परिपूर्ण श्रद्धेने, साई साहित्यिक नामस्मरण. करील सकल कलिमल देहेन, वाणी श्रवणगत पापभंजन. एक लोटांगण घालिता कार्य जरी नवे सामान्य. आज्ञा केली शिरसामान्य, बाबांसारिखा असता वदान्य. कापा दैन्य आदराव्य, कोणा हातीय बांधविल्य रावळ्य. कोणसी कीर्तनरंगीय लाविल्य, कोणासी तीर्थयात्रे धाडिल्य. मज बैसविल्य लिहावया, अवध्यापरीस मी पामा. कवण्या गुण्य हा करुणासागर, दयाघन ओळला मजवर. मी तर कान्ह्य जाणेन हाची गुरुकृपेचा नवलावा. किय जेत कान्ह्य न लवोलावा, तेथेही निबर तरु फुलावा. दाट उफलावा अप्रयास्य, कोणी पुढे बांधितील मठ. कोणी देवालय कोणी घाट, आपण घेऊ धोपट वाट. चरित्रपाठ साईंचा, कोणी सत्कारपूर्वक अर्चन. कोणी करीती पादसंवाहन, उत्कंठित झाले माझे मन. गुणसंकीर्तन कराव्य, कृतयुगीय जय प्राप्त ध्यान्य. त्रेतीय यजनेय, द्वापार्य अर्चनेय. ते प्राप्त सर्व नामसंकीर्तनेय. गुरुभजनेय कलियुगीय, अंधिकारी उघड उघड. चिंध्या भाराभर एक नाधाद, तेथे ऐसे हे अवजड. कार्य अवघड घ्याव्य का, यत्न करिता उग्य बसाव्य. आज्ञाभंग पातकी व्हाव्य, आज्ञापालन करू जाव्य. तरी व्हाव्य हे कैस्य, समर्थ साईंची निजस्थिती. यथार्थ वर्णाया कोणागती, स्वयं भक्तार्थ कृपा करीती. तरी ते वदविती स्वयंची, वाणीची जेथ न चले धान. तेथे म्यका बांधिली हाव, ऐस्य बोलावयासी वाव. ठेवला न ठाव कवनात्य, उचलिली जेव्हा हातीय लेखन. बाबांनी हरिले माझे मीपण, लिहिती आपुली कथा आपण. ज्याचे भूषण त्याजला, हे तोंड संतचरित्र लेखन. संताविण करील कोण, बाबांच्या अतर्क्य गुणांचे आकलन. गगना आलिंगनदानासम, अतिगहन तयांचे महिमान. वर्णावयासी मी मतिहीन, त्यांनी सुचलून आपुले आपण. निर्मुक्त वचन व्हावे किय, बाबा जरी मी जन्मत ब्राह्मण. तरी श्रुती स्मृती नेत्रविहीन, जरी हे या जन्मादूषण. परी मज भूषण आपुल्य, श्रुती स्मृती हे ब्राह्मणनयन. काणा तो जो एकयहीन, अंधची तो जो उभयविहीन. हीन दीन तैसा मी, आपण मज अंधाची काठी. असता मज काय आटाटी, टेकीत टेकीत पाठी. दोपट वाटे चालेन, आता पुढारा काय कराव्य. मज पामरा नाही अठाव्य, आपणची बुद्धिदायक व्हाव्य. संपादाव्य निजकार्य, मुखे बृहस्पती संबोलती. पंगू मेरुपर्वत लंघिती ही, जयांची अतर्क्य शक्ती. तयांची युक्ती त्या ठावी, मी तोंड केवळ पायांचा दास.
नका करू मजला उदास, जोनवरी या देहीय श्वास, निज कर्या साधुनी घ्या, आता आपण श्रोते जन, जाणितले जी ग्रंथ प्रयोजन, साईच लिहिता लिहविता आपण, भक्त कल्याणाकारण्य, कैसा वाजेल पावाकिय पेटी, चिंता नाही उभया पोटीय, ही तून वाजवित्या आटाटी, आपण कष्टी का व्हाव्य, किय जय चंद्रकांत स्रवत, ते काय तया पोटीचे अमृत, ती तून चंद्राची करामात, चंद्रनिर्मित चंद्रोदय, किंवा सागराये भरती, ती काय त्याची निजकृती, तीही चंद्रोदयाचे हात्य, सागरकृती नव्हे ती, असो टाळोनी भवरे खडक, सागरीय नावा चालाव्या तडक, म्हणून जैसे लालभडक, दीप निदर्शक लाविती, तैशाची साईनाथांच्या कथा, ज्या गोडीने हिणवितील अमृता, भवसागरींचे दुस्तर पंथा, अति सुतरता आणीतील, धन्य धन्य या संतकथा, श्रवणद्वारे अंतर्य रेखता, बाहेर निघे देहाभिमानता, द्वंद्ववार्ता नुरेची, जन्म जन्म यांचा हृदय साठा, तन तन विकल्प पळे बारावाटा, ज्ञानसंचय होय लाठा, उतरे ताठा देहाचा, बाबांच्या शुद्ध यशाचे वर्णन, प्रेमय तयाचे श्रवण, होईल भक्त कश्मल दहन, सोपे साधन परमार्था, मायातील ब्रह्मा काय, काय तत्तरणार्थ उपाय, कर्मधर्माचरण्य हरी हा प्रिय, कैसेनी होय निज भक्ता, आत्यंतिक क्षेम ते काय, भक्ती मुक्ती विरक्ती काय, वर्णाश्रमधर्म वस्तू अद्वय, इत्यादी विषय अति गूढ, एतर्थ जयंत्य गोडी, तयांनी पुरवायांनी जावडी, ज्ञानोबा एकनाथाधिकृत ग्रंथ परवडी, सुखनिरवडी सेवावी, कृतयुगी क्षम दम, त्रेतीय जयंत द्वापार्य पूजन, कलियुगीय नामकथा कीर्तन, स्वल्प साधन परमार्था, ब्राह्मणादी चारी वर्ण, सर्वांचे साधन गुरुकथा श्रवण, असो स्त्री शूद्र वा जातीहीन, हे एक साधन सकळांत्य, असेल जयाचे पुण्य पदर्य, तो ज्या कथा श्रवण करी, कोणास येतील निद्रालहरी, तयांनी श्रीहरी जागविल, व्हावे विषय भोग अनवरात, तेन लाभता ते दिनचित्त, तयांचेही हे संत कथामृत, विषय निर्मुक्त, करील योग या ध्यान धारणा, करू जाता प्रयास नाना, आयास न लगे या कथा श्रवणा, एका अवधाना वांचून, ऐसी ही साईची कथा निर्मळ, परिसोत सज्जन श्रोते प्रेमळ, जळतील पंचमहापापय प्रबळ, जातील समूळ विलयाला, आम्हा भवपाशीय जखडिलेय, तेणे निजरूप वेढिलेय, श्रवणय ते वेढे होतील दिले, स्वरूप पहिले लाधेल, व्हाव्या कथांचे आमरण स्मरण, घडाव्या तयांचे नित्य परिशीलन, हो हो भवदवार्ता शांतवन, समाधान जीवांचे, वाचता परिस्ता भक्तिभाव्य, सहज साईचे ध्यान व्हाव्य, सगुणरूप डोळा दिसाव्य, चित्तीय ठसाव्य दडतर, येणे घडावी सद्गुरु भक्ती, पावावी संसार्य विरक्ती, जडू गुरुस्मरणीय प्रीती, हो हो मती निर्मल, ऐसीच बुद्धी धरोनी मनी, कृपा केली साईनाथांनी, मज निमित्ता पुढ्य करोनी, स्वय करणी हे केली, ओटिय तुडुंब लागली ओधी, वासराविण पान्हा न सोडी, हे तोंड धेनुत्य अपचखोडी, तैशीच आवडी साईची, मज चातकाचेनी आशे, आनंदघन ही माऊली वर्षे, पुरवुनी माझे अल्पतृषे, भक्त प्रकर्ष्य निवविल, काय भक्तिप्रेमाचे कौतुक, मातेस लागे बाळाची भूक, तयाने न पसरितांही मुख, नाथकुचूक ते कोंदी, कोण जाणे तिचे शेण, लेंकुरा न त्याची जाण, न पुसता निज माऊली बीण, अन्य कोण दे थान, बाळकासी घालिता लेण्य, बालक त्यांतील स्वारस्य नेणे, ते कौतुक एक माताच जाणे, तैसेंच करण्या सद्गुरुचे, हा माझा बाळाचा लळा, पुरविल कोण सुख सोहळा, माऊलीविण कोणास कळवळा, तो जिवाळा दुर्मिळ, सन्मातेच्या पोट्य येण्य, महद्भाग्य देवाचे देण्य, दुःख सोसुनी जन्म देण्य, बाळक नेणे हे कान्ह्य, असो हे अर्थ्य आणि वचन, बोलिले बाबा करवितो श्रवण, अहोजी आपण श्रोते सज्जन, आदर्य अवधान देजे, सन 1916 सालीय, चाकरी सरकारी पुरी झाली, यथायोग्य पेन्शन बसली, बारी आली शिर्डीची, गुरुपौर्णिमेचा तो दिवस, भक्त मिळाले गुरुपूजेस, अण्णा स्वयंस्फूर्ती विनविती बाबांस, करीती शिफारस ती परिसा, अण्णांस माझी मोठी काळजी, बाबांच्या समोर करीती अजिजी, यांच्या वाढत्या संसारा माझी, कृपा करा जी यांजवर, लावा किय यांस दुजी नोकरी, ही पेन्शन काय पडेल पुरी, अण्णासाहेबांची चिंता निवारी, ऐंसी करी कान्ह्य गा, बाबा तन वदती प्रत्युत्तर्य, मिळेल मिळीतयासी नोकरी, करावी आता माझी चाकरी, सुख संसार्य लाधेल, ताट्या याची भरलीय सदा, यावत जीवन रीतीय कदा, भाव्य मतपर होता सर्वदा, हरतील आपदा तयाच्या, कान्ह्य लेलेय काय झालेय, म्हणती जन ते समजा चळले, धर्भाचरण जयांनी वर्जिलेय, तयांस पहिल्या वर्जाव्य, समोर येता बाजूसी जाव्य, महाभयंकर ते समजावे, त्यांच्या छायेसही न रहाव्य, पडल्या सहावे कष्टही, आचारहीन शिलभ्रष्ट,
विचारहीन कर्मनष्ट, देखेना जो इष्टानिष्ट, केविय तो अभीष्ट पावेल, लाग्या बांध्याविण विशेष्य, कोणी न येई आपुले पाश्य, श्वान सुख कामाशी, हडहड कुणासी करू नये, येथून पुढे भक्तिभावा, करावी याने माझी सेवा, करुणा येईल देवाधिदेवा, अक्षय ठेवा लाधेल, मग ही पूजा करावी कैसी, मी कोण कैसा जाणावा भरणवस्य, साईचा तो देह विनाशी, ब्रह्मा अविनाशी सुपूज्य, मी तो नष्टा प्रकृती रूपान्य, भरलो आहे चौव बाजून्य, हेंची अर्जुनासी भगवंतान्य, गीता व्याख्याने निवेदिल्य, यावनामरूपाकृती, स्थावर जंगमात्मकही जगती, मीचे नटलो अष्टा प्रकृती ही, एक चमत्कृती माझीच, ओम प्रणव हा माझा वाचक, वाचतयाचा मीचे एका, विश्वाकार वस्तू अनेक, त्यांतही मी एक भरलेला, आत्मभिन्न वस्तू नाह्य, तेथे कामना कशाची पाह्य, मीचे अवघा ठाय्य ठाय्य, भरलो दाही दिशांत्य, परिपूर्ण सर्वत्र येण्य भाव्य, मी माझे हे जेत विराव्य, तया कामनीय काय असाव्य, सर्व्य वसाव्य सर्वस्व्य, कामना या बुद्धींत उगवती, आत्मयास्य संबंध न धरिती, साई महाराज निजात्ममूर्ती, कामनास्फूर्ती तेथे केची, कामनांचे नाना प्रकार, मी कोण हे कळतांची सार, विरोनी जाती जैसी गात, रवी कर निकर संतप्त, मनबुद्धयादी इंद्रियांसकट, नवे मी स्थूल विराट, नवे मी हिरण्यगर्भ अप्रकाट, साक्षी मी जुनाट अनादी, एव गुणिंद्रियांपरता, नाह्य मज विषय तत्परता, नाह्य मजविण ठावरिता, करता करविता मी नव्हे, मनबुद्धयादी इंद्रियगण, अवघा जड ही जेथे ओळखण, तेथेच विरक्ती प्रकटेल जाण, सारी लावरण ज्ञानाचे, स्वरूपाचे जय विस्मरण, त्यांची मायेचे अवतरण, शुद्ध पूर्णानंद स्मरण, तोची मी चैतन्य घनरूप, त्या मजकडे फिरविणे वृत्ती, तीच सेवा तीच मदभक्ती, चिदानंद मी होता प्रतीती, शुद्ध स्थिती ते ज्ञान, अयमात्मा ब्रह्मा, प्रज्ञानमानंद ब्रह्मा, जगन्मिथ्यत्वे जगद्भ्रम, सत्यत्वे ब्रह्मा तो हा मी, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त, वासुदेवो हमोमंदित, सत्य श्रद्धा भक्ती सहित, पूजन स्वहेत हे माझे, ऐसे मी कोणते समजून, कराव्या माझे यथार्थ पूजन, वरी व्हावे अनन्य शरण, जावे समरसून मजमाज्य, नदी जाता समुद्रा शरण, येईल का ती पुन्हा परतोन, पुरेल का वेगळ्या नदीपण, देता आलिंगन अर्णवा, स्नेहयुक्त कार्पासवाती, वेटव जाता दीपक ज्योती, स्वय पावे दिव्य दीप्ती, तैसीची गती संतपदीय, अल्लाह मालिक चैतन्य घन, याविन चिता नाहीय चिंतन, शांत निरपेक्ष समदर्शन, तयाचे मीपण तय कैंस्य, निर्ममत्व निरहंकृती, निर्द्वंद्वत्व निष्परिग्रह स्थिती, याही चार गुणांची जयवस्ती, मीपण स्थिती तय केची, तात्पर्य हे आठही गुण, सायांग्य असता संपूर्ण, मीपणासी तय कैंस्य स्थान, सेव मीपण तय कैस्य, विश्व्य भरले जयाचे मीपण, तयाचाची अंश माझेही मीपण, कराव्य साईपदीय समर्पण, हीच संपूर्ण माम सेवा, माझी सेवा माझे भजन, अनन्यपणे मजसी शरण, तो होय मद्रूप जाण, भगवंत वचन भागवतीय, कीटकीसही भ्रमर ध्यान, तेने अति लाधे भ्रमरपण, शिष्यही करिता निजगुरु भजन, निजगु समान तो होय, समान शब्दे जय वेगळेपण, तेन्ही न साहे गुरु एक क्षण, गुरुत्वा नवे शिष्याविण, शिष्यत्वा अभिन गुरुपण, असो पूजा जयाची आज्ञा पिली, तो मी कोण ही व्याख्या केली, पुष्टीकरणार्थ गोष्ट आठवली, ओघासी आली ती कथित्व, शिरडीसी आला एक रोहिला, तोही बाबांच्या गुणांसी मोहिला, तेथेंची बहुत दिन राहिला, प्रेम्य वाहिला बाबांसी, शरीर्य पुष्टजैसा हेला, स्वैरवर्ती न जुमानी कोणाला, फक्त कफनी पायघोळ अंगाला, येऊनी राहिला मशिदीन, दिवस असो वा निशी, मशिदीसी वा चावडीसी, कलमे पढे उंच स्वरेंस्य, अति आवेशीय स्वच्छंद, महाराज शांतीचा पुतळा, ग्रामलोक फार कंटाळला, मध्यरात्रीसही त्याचा टकळा, अडथळा सकळा झोंपेला, दिवसा खपाव्या उन्हातान्हात, शेतांत अथवा रानावनांत, रात्रीही झोंप नाहीय निवांत, लोक नितांत कदरले, नसेल होत बाबांना ताप, लोकांचे तोंड मोठे पाप, नाहीय रात्रीय सुखाची झोंब, आला संताप रोहिल्याचा, इकडे आड तिकडे विहीर, धरावा कोठवरी तो धीर, रात्रंदिन ही किरकिर, मोठी फिकीर त्या पडली, रोहिला आधींची माथे फिरू, बरी बाबांचा बळकट धिरू, होता त्याहुनीही अनावरू, मग तो थोरू जाहला, चढेल आणि ताठर झाला, लोकांवरी तोंड टाकू लगला, निस्सिम बेफाम उरफाटला, गानवही फिरला तयावर, अत्यंत मायाळू साईमाऊली, शरणागतासी पाठीसी घाली, म्हणून गावीची सर्व मंडळी, काकुळती आली बाबांसी, परी बाबांना लक्ष देती, ग्रामस्थांसी चुलत वदती, नका सताव रोहिल्या प्रती, तो मज अति प्रिय वाटे, या रोहिल्याची बाईल घरघुशी, नांदू न घाटे तयापाश्य, यावया टोंके ती मजपाश्य,
चुकवुनी त्यासी ते विवशी, नाही रांडेला पडदपोशी, लाजलज्जा लाविली वेश्य, हांकुनी बाहेर घालिता तेजसी, बलात्कारेंसिय घर घुसे, ओरडून थांबे तेची संधी, शिरव पाहे रांग दुर्बुद्धी, तो ओरता ती पळे त्रिशुद्धी, सुख समृद्धी मज तेण्य, जावे न कोण्य त्याच्या वाटे, ओरडून द्या मुक्तकंठ्य, तयाविण मज रात्र न कंठे, सौख्य मोठ्य त्याचेनी, याची ही ओरड येणेंपरी, आहे मज बहुहितकारी, ऐसा हा रोहिला परोपकारी, बहु सुखकारी मजलागिय, ओरडून द्या त्यासी यथेष्ट, त्यांतची आहे माझे अरिष्ट, नातरी ती रोहिली दुष्ट, देईन कष्ट मजलागिय, स्वयंची मग जय थकेल, आपोआप स्वस्थ राहील, कार्यभाग तुमचा साधेल, भजही न बाजेल ती रान, ऐसे म्हणता महाराज, खुंटला मग तेथे इलाज, बाबांच्या मनी नाही गजबज, काय मग काज आम्हात्य, आधींची रोहिल्यासी उलास, वरी हा आला फाल्गुन मास, कलमे पडता कंठशोष, असमसाहस मांडिला, जन समस्त आश्चर्यापन, केवडे बाबा क्षमा संपन्न, जेणे व्हाव्या मस्तक भिन्न, तेणेंची तल्लीन ते होती, काय भयंकर ती ओरड, घशासी कैसी नवे कोरड, बाबांची परी एकची होरड, नका दरडावं तयाला, दिसाया रोहिला वेडा पीर, परी बाबांवरी अत्यंत आदर, कलमे निजधर्मानुसार, हर्षनिर्भर पढे तो, वाणी हळुवार किंवा मोठी, कोणास याचा विचार पोट्य, स्फुरणासव्य उठाउठी, गर्जत उठी हरिनाम, निसर्गदत्त घरघर स्वर, अल्लाहो अकबर नामगजर, कलमे पढे आनंद निर्भर, नित्य निरंतर रोहिला, जयासी हरिनामाचा कंटाळा, बाबा भीती तयाच्या विटाळा, म्हणती उगा का रोहिल्यास पिटाळा, भजनी चाळा जयात्य, मद्भक्ता यत्र गायंती, तिष्ठ्य तेथे मी उन्निद्र स्थित्य, सत्य करावया हे भगवदुक्ती, एसी प्रतीती दाविली, ओल्या कोरड्या मागुनी खाईल, नातरी उपाशीही राहील, तया रोहिल्यासी खेची बाईल, कोठूनी जाईल बाबांशिय, रोहिला कफल्लक दिडकीस भारी, कैंचे लग्न केची नारी, बाबा बाळब्रह्माचारी, कथा ही सारी माई, करीना का कंठशोष, बाबांसी कलम्यांचा संतोष, ऐकत राहतील अहनेश, निद्रा ते अविष तयांपुढे, कोठ्य कलम्यांची प्रबोधवाणी, कोठ्य ग्रामस्थांची पोकळ गाराण्य, तयांसी आणावया ठिकाण्य, बतावणी ही बाबांची, हाची अभिप्राय येण्या रीती, बाबांनी सकळा दाविली प्रतीती, रोहिल्याची आवडे मज संगती, नाम्य प्रीती तयात्य, ददश्य द्रष्टा आणि दर्शन, अवघेंची जया चैतन्य घन, तो असो ब्राह्मण वा पठाण, समसमान दोघेही, एकदा माध्यान्ह आरती झाली, मंडळी स्वस्थानी जावया परतली, बाबांच्या मुखावाटेची निघाली, मधुर वचनावली ती ऐका, कुठेही असा कान्हीही करा, एवढे पूर्ण सदैव स्मरा, किय तुमच्या इत्थंभूत कृतीच्या खबरा, मज निरंतरा लागती, येण्या निदर्शित ऐसा जो मी, तोची मी सर्वांच्या अंतर्याम्य, तोची मी हृदयस्थ सर्वगामी, असे मी स्वामी सकळांचा, भूतीय सबाह्याभ्यंतर्य, भरुनी उर्लिय मी चराचर्य, हे सकळ सूत्र ईश्वरी, सूत्रधारी मी त्याचा, मी सकळ भूतांची माता, मी त्रिगुणांची साम्यावस्था, मीचे सकलेंद्रिय प्रवर्ता, करता धरता समहर्ता, लक्ष लावी जो मजकडे, नाही तयासी कैंचेही सांकड्य, तोची माझा जय विसर पडे, माया कोरडे उडवितय, ददश्यजात हे मत्स्वरूप, की मुंगी रणभू, हे स्थिर जंगम विश्वामू, हेंची निजरूप बाबांच्या काय मौजेचा हा इशारा, भेद नाही संता ईश्वरा, अभेदरूपे चराचरा, विश्वोद्धारा अवतार, होणे जरी गुरुपदी लीन, तेणे करावे गुरुगुण गायन, अथवा करावे गुरुकथा कीर्तन, अथवा श्रवण भक्तिन्य, साधक्य ऐस्य करावे श्रवण, श्रोता श्रव्य जाई विरोन, प्रकट होईल चैतन्य घन, मन उन्मन पावेल, असता जरी गर्क संसार्य, पडली संतकथा कानावरी, यत्न करिता तिळभरी, कल्याणकारी ती स्वभाव्य, मग ती भक्तिभाव्य परिस्ता, केवढे श्रेय चढेल हाता, श्रोता विचार करावा चिता, आपुल्या निजहिता कारण्य, जडेल तेणे गुरुपदीय प्रेम, वाढेल क्रमे आत्यंतिक क्षेम, नलगे दुजी निष्ठा नेम, होईल परम कल्याण, मना लाविता ऐसा निर्बंध, वाढेल कथाश्रवण छंद, सहज तुटतील विषयबंध, परमानंद प्रकटेल, ऐकुनी बाबांची मधुर वाणी, निर्धार केला म्य निजमनी, येथुनी पुढे नरसेवा त्यागुनी, गुरुसेवनींची असाव्य, परी मनासी लागली हुरहुरी, मिळेल मेली तया नोकरी, हे जय बाबा वदले जत्तर्य, प्रत्यंतर्य येणार किय, शब्द बाबांचा खाली पडेल, हे तोंड सहसा कधीही न घडेला, नरसेवेचा संबंध जडेल, परी न जोडेल हेत मोठ्य, स्वयंस्फूर्ती अण्णांची पृच्छा, खरी तथापि माझी ही इच्छा, नवती ऐसे नाही अनिच्छा, प्रारब्ध भोगेच्छा ही नव्हे, माझ्याही पोट्य नोकरी व्हावी, संसार निर्वाह सोय लागावी, सांगीही बोटाने गुळ दाखवी, परी पाजवी औषध, ते औषध या गुळाचे आशय,
पिऊनी झालो अभाग्यवश्य, नोकरीही अकल्पित लागली कासे, द्रव्याभिलाषय स्वीकारिली, गोळ झाला तरी शेवट, खाता खाता येणार वीट, बाबांच्या उपदेशमधाचे बोट, चाखिता चोखट वाटल्या, नोकरी नवती चिरस्थाय, चालूनी गेली आल्या पाय, बाबांनी बसविले ठाईंचे ठाय, सौख्य अनपाई भोगावया, हे विश्व संपूर्ण चराचर भगवत स्वरूपची साचार, परी भगवंत विश्वाहूनही परात्पर परमात्मा, ईश्वर प्रपंचेंसी अभिन्न, प्रपंच ईश्वरेंसी अभिन्न, प्रपंच तेथुनी चेतना चेतन, तया अधिष्ठान ईश्वर, भगवंताची पूजास्थान्य, अष्टप्रकार अस्ति जाण्य, प्रतिमा स्थंडिलादी अनान्य, सर्वा तुळण्य गुरु श्रेष्ठ, कृष्ण स्वय ब्रह्मा पूर्ण, तोही धरी सांदीपनी चरण, म्हणे करिता सद्गुरुस्मन, मी नारायण संतुष्ट्य, मजहुनी मज सद्गुरुस्तवन, आवडे किय सहस्रगुण, ऐस्य सद्गुरुच्या वरिष्ठपण, महिमान केहेन तयाच्य, गुरुभजना जो पाठी मोरा, तो एक अभागी पापी खरा, भोगी जन्म मरणेर झारा, करी मातेरा स्वार्थाचा, मागुती जन्म मागुती मरण, हे तून लागले नित्य भ्रमण, म्हणून करुण्या कथाश्रवण, निजोद्धरण संपादुअ, संतमुखींच्या सहज गोष्टी, अविद्येच्या तोडीती गाठी, तारक होती अतिसंकटीय, म्हणून पोटीय सांठवुअ, नकळे कैसा येईल वेळ, घालूनी देतील कैसा मेळ, हा अल्लामियाचा सर्व खेळ, प्रेमळ प्रेक्षक, गांठीसी नसता प्रज्ञाबळ, काय म्हणावे हे दैव सबळ, जे मी लाधलो साई गुरु प्रबळ, हाही एक खेळ तयाचा, निवेदिले ग्रंथ प्रयोजन, कथिले मज दिधले जे आश्वासन, जेणे मतपरत्व आणि मतपूजन, काय ते दिग्दर्शन जाहल्य, आता आपण श्रोतेजन, कराल पुढील अध्याय श्रवण, समर्थ साईनाथांचे अवतरण, शिर्डीत कैसेन जाहल्य, लहान थोर तुम्ही सगळे, हे साईंचे चरित्र आगळ्य, होनी क्षणिक संसारा वेगळे, परिसा भोळे भाविक हो, स्वय जरी निर्विकारी, साई नटनाटकी अवतारी, वर्ते मायाकार्यानुसारी, जैसा व्यवहार्य प्रापंचिक, समर्थ साई या अल्पमंत्र्य, ध्याती जयाच्य पदय पवित्र्य, हालवी जो भक्त भवमुक्ष सूत्र्य, पावन चरित्र्य तयाच्य, एवच पावन साई चरित्र, वाची तयाच्य पावन वक्त्र, श्रोतयांचे पावन श्रोत्र, होईल पवित्र अंतरंग, प्रेमय करिता कथाश्रवण, होईल भवदुःखांचे हरण, ओळेल साई कृपाघन, प्रकटेल संपूर्ण शुद्धबोध, लय विक्षय कशाय, रसास्वाद हे श्रवणा अपाय, दूर सारा हे अंतराय, श्रवण सुखदायक होईल, न लगे व्रत उद्यापन, न लगे उपवास शरीर शोषण, न लगे तीर्थयात्रा पर्यटन, चरित्र श्रवण एक पुरे, प्रेम असावे अकृत्रिम, जाणिले पाहिजे भक्तिवर्म, सहज लाधील परमार्थ परम, नासेल विषम अविद्या, न लगे इतर साधनी शीण, करू हे साईचरित्र श्रवण, संचित आणि क्रियमाण, अल्पप्रमाणही नुरुअ, कृपण वावरो कवण्याही गावा, चित्तासमोर पुरलेला ठेवा, जैसा तयासी अहर्निशीय दिसावा, तैसाची बसावा साई मनी, स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हे माडपंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, ग्रंथ प्रयोजनानुज्ञापन नाम तृतीयोध्याय संपूर्ण, श्री गुरु साईनाथार्पणमस्तु, शुभ भवतु.